हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? तर मी पण मजेत आहे. तर आज आहे 15 ऑगस्ट. तर तुम्हाला माहिती आहे 15 ऑगस्टच्या दिवशी भारत स्वतंत्र झाला होता आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. त्यासाठी आपण हा दिवस खूप स्पेशल असतो आणि आपण धूमधामामध्ये खूप छान उत्साहामध्ये हा साजरा करत असतो. तर आज पण त्याच पद्धतीने आम्ही आता म्हणजे शाळेमध्ये माझ्या मुलींच्या शाळेमध्ये साजरा होणार आहे. तर त्यानंतर आम्ही फिरायला पण जाणार आहे. तर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी शेअर केला आहे. तर नक्की बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. तर चला मी तुम्हाला दाखवते आता डिटेलमध्ये. तर फ्रेंड, अनुष्काला मी अशी रेडी करत होते बघा. असे राष्ट्रीय ध्वज जे असतं आपण त्याचे स्टिकर मी त्यांना लावत होते. तर बघा इथे बघा सगळी गर्दी जमली आहे. तर बघा अनुष्काचं लावणं झाले, तिने झेंडा पण घेतला बघा असा. आणि नंतर बघा तनिष्का ऐकतच नव्हती. नंतर मग तिचं लावलं आणि मग आता बघा शाळेमध्ये आलो आम्ही. अनुष्काच्या शाळेत बघा अशी रांगोळी काढली होती छान आणि सर्व विद्यार्थी छान असे व्यवस्थित असे गणवेशामध्ये आले होते, ड्रेसमध्ये. तर आता प्रभात फेरी निघणार होती, तर सगळे त्याचीच तयारी करत आहे. तर मी अशी बाहेर आली आणि बघा तनिष्काला असे स्टिकर लावले. नंतर तिच्या शाळेत जायचं होतं, तर आता आम्ही तिच्या शाळेत चाललो आहे. तर बघा फ्रेंड, तिच्या शाळेत पण प्रभात फेरीची तयारी चालू होती बघा. सर्वजण आले होते, तर रांगोळी वगैरे काढत होते बघा. किती छान रांगोळी काढतायत. तर सर्वजण असे प्रभात फेरीसाठी तयार. तर बघा अनुष्काचे शाळेची प्रभात फेरी निघाली आहे बघा. किती छान अशी सर्व व्यवस्थित असे विद्यार्थी एका लाईनीमध्ये चालत आहे. तर मला तर माझ्या शाळेचीच आठवण आली. तुम्हाला पण अशी आठवण येते का? कमेंटमध्ये कळवा. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आपले शाळेचे दिवस आठवतात बघा. अनुष्का मला बाय पण करते. तर त्यानंतर बघा आम्ही आता फिरायला निघालो आहे. तर इथे पेट्रोल पंप होते, आम्ही पेट्रोल टाकले. नंतर बघा पेट्रोल पंप छान सजवले होते बघा, असे फुगे वगैरे लावून. तर तनिष्का अनुष्का बघा असे फुगेच मागत होत्या, तर त्यांनी फुगे पण दिले बघा. केशरी पांढरा हिरवा फुगा घेतला. तर आम्ही साई टेकडीला आज फिरायला जात आहोत. तर बघा साई मंदिराचा रस्ता बघा, वरतून पूल पण आहे. नंतर हा सोलापूर हायवे बघा आणि मधून पूर्ण कच्चा रस्ता आहे. तर बघा इथे पाण्याचे तळे पण असे साचले आहे पावसामुळे. तर खूप छान वातावरण आहे. तर सध्या आम्ही आता पोहोचलो आहे साई टेकडीला. पावसामुळे वातावरण छान झाले आहे. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे आमच्या मिनी ब्लॉग्समध्ये. तर बघा आज आम्ही साई टेकडीला आलो आहे. बघू शकता किती गर्दी आहे, खूप गर्दी झाली आहे. आम्ही आता इथे पोहोचलो आहे. तर दर्शन घेणार आहे आणि नंतर पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते आम्ही काय काय करणार आहे ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला बघूया आपण आता. बघू शकता बघा मागे खेळण्या वगैरे आहे आणि खूप गर्दी आहे. जम्पिंग करणार आहे का? बर, काय काय आवडतं तुला करायला जम्पिंग? का आवडतो? बरं, खेळू आपण. बघा हे ड्रॅगन म्हणून येतं बघा. याच्यामध्ये बसल्यानंतर इतके सगळेजण ओरडत होते. खूपच म्हणजे भीती वाटते त्यामध्ये बसल्यावर आणि मजा पण खूप येते. तर तुम्ही कधी बसला आहात का? तर आम्ही आता दर्शनाला चाललो आहे मंदिरामध्ये. तर सगळं पूर्ण डिटेलमध्ये दाखवते तुम्हाला. बघा मंदिर खूप भव्य आणि खूप छान आहे आणि साईबाबांची मूर्ती पण आहे. तर मी त्याचं पूजेचं सामान घेते आहे बघा. बघा मी असं पूजेचं नारळ वगैरे अगरबत्ती फुलं घेतल्याने आता मी दर्शनाला निघाले. बघा अशा पायऱ्या चढून वरती जावं लागतं आणि गर्दी बघू शकता तुम्ही. खूप मस्त जत्रा भरलेली आहे पूर्ण. जशी कर्णपुऱ्यात जत्रा भरते तुम्हाला माहिती आहे, तशाच प्रकारे अशी जत्रा एकदम. सुट्टीचा दिवस असतो त्यामुळे खूप जण आले होते. खूप छान पण वाटत होते, प्रसन्न वाटत होते. तर आम्ही चाललो आहे दर्शनासाठी.
तर आम्हाला पण खूप मज्जा आली. तर बघा एक एक करून असे दर्शन सर्वजण घेत होते. तर बघा साईबाबांची मूर्ती किती छान सजवली आहे, बघू शकता तुम्ही. तर जास्त म्हणजे व्यवस्थित पूजा झाली नाही, पण तशी केली मी फूल वगैरे वाहून. नंतर आता बघा मध्ये अजून एक साईबाबांचं आतमध्ये मूर्ती आहे, तर मंदिर आहे, तर तिथे आम्ही चाललो आता. तर बघा डोंगर, पूर्ण डोंगरामध्ये साईबाबांचं हे आहे. तर जे छत्रपती संभाजीनगरला राहतात त्यांनी नक्की सांगा कमेंटमध्ये, तुम्ही कधी बघितलं आहे का साई टेकडी म्हणून. तर इथे खूप मोठा भंडारा होता आज, तर डाळभट्टी वगैरे छान भव्य भंडारा होता. तर बघा आम्ही मध्ये पण साईबाबांचे दर्शन घेतले, आशीर्वाद घेतला, फोटो वगैरे सेल्फी काढली. बघा इथे मी असा फोटो काढत होते आणि खूप अतिशय सुंदर असे, बघा तुम्ही बघू शकता किती मोठं असं हे भंडारा चालू आहे बघा इथे. आणि गर्दी बघू शकता तुम्ही, किती गर्दी आहे बघा. खूप छान पण वाटत होते, पण गर्दीमुळे जास्त फिरता येत नव्हते. तर दोघीजणी खेळायची जिद करत होत्या. फ्रेंड्स आता बघा, आता दर्शन झालेले आहे, आता आम्ही पुढे चाललो. बघा सांचे अंशूला जम्पिंग करायची. काय करायचं तुम्हाला, काय करायचंय? हां चला आता आम्ही चाललो आहे. बघा सांची आणि अंशूला जम्पिंग करायची आहे. तर खूप सगळं इथं पाळणे वगैरे मस्त असे आलेले आहेत, छोट्या छोट्या मुलांना खेळण्यासाठी खूप मस्त खेळणं आहे. तर बघा तुम्हाला दाखवते मी आता, चला. तर सांची आणि अंशूला आम्ही जम्पिंगसाठी इथे आणलं होतं. तर बघा त्यांना जम्पिंग करायची होती अशी, तर तिकीट काढून आम्ही त्यांना आतमध्ये पाठवलं जम्पिंगसाठी. तर त्यांना खूपच आवडतं जम्पिंग, कुठं पण गेले तर त्या जम्पिंगच करतात. तर लहान मुलांना हेच आवडतं जास्त, छान पण वाटते त्यांना. तर बघा अतिशय खुश झाल्या होत्या त्या, जम्पिंग करत होत्या, मोठ्या मोठ्याने उड्या मारत होत्या. तर बघा त्यानंतर हे बघा पुढे पण असे लहान मुलांसाठी पण बघा असे ड्रॅगनची पाळणे होते. ही गाडी होती बघा अशा गोल गोल फिरायला. तर खूपच छान. आणि मी इथे बघा परत इथे बसायचं म्हणत होत्या त्या, तर त्याच्यामध्ये पण बसल्या मग नंतर. तर बघा याच्यामध्ये पूर्ण प्राणी त्यांनी असे आणले, एक वेगळ्या प्रकारचं हे लहान मुलांसाठी आलेलं आहे बघा, नवीनच. तर छान होतं. तर बघा अंशू सांची बसलेलं बघा याच्यामध्ये. आमची दीदी तर सर्व प्राण्यांच्या याच्यावर बसली, घोड्यावर वगैरे सर्व, ड्रॅगनवर, टायगरवर सगळं फिरून आली ती. 15 ऑगस्टचा दिवस खूप पूर्ण एन्जॉयचा दिवस, खूप मजा येते बघा, सर्वजण खेळत आहे. तर नंतर आम्ही बघा इकडे डोंगराकडे चालू होतो. तुम्ही बघू शकता किती सुंदर डोंगर आहे बघा समोर, आणि खूपच छान हिरवेगार आहे. तर आम्ही बघा, तुम्ही बघू शकता, मी दाखवते तुम्हाला, पावसामुळे पूर्ण हिरवं झालेलं आहे बघा. तर आम्ही असं चाललेलं आहे आता. तर इकडे आम्ही जेवण पण करणार आहे, आम्ही डबे वगैरे आणले आहेत, आणि फोटो वगैरे पण काढणार आहे, आणि थोडंसं रिलॅक्समध्ये बसणार पण आहे. बघा आम्ही करतोय नाश्ता. मी ब्रेड वडा बनवून आणला होता घरून, आणि पुलाव पण आणला होता. बघा आम्ही आता नाश्ता करतोय. तर खूप छान वाटले. यांनी बघा असं कॅमेरा, अंशू दाखवत होती कॅमेरे घेतले. तर बघा इथे कुत्रं पण आलं, आम्ही त्याला पण जेवण दिलं. तर कुत्र्याला नक्की भुकेलं असतं तर त्यांना जेवण दिलं पाहिजे. तर बघा भात पण टाकला होता. आता आम्ही आता घरी चाललोय. छान मजा आली खूप. बघा खूप हवा सुटली आहे आणि पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे आता आम्ही घरी चाललोय. फ्रेंड्स आता भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.